नमस्कार सगळ्यांना। जागतिक महिला निमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा। आज 8 मार्च जागतिक महिला दिन। एक असा दिवस जो महिलांच्या संघर्षांना, त्यांच्या मेहनतीला आणि त्यांच्यामुळे घडणाऱ्या बदलांना समर्पित आहे। हा दिवस जगभरातील स्त्रियांच्या संघर्षाचा, कर्तृत्वाचा आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो। स्त्री शक्तीची ओळख म्हणजे काय? स्त्री म्हणजे केवळ माया, प्रेम आणि त्याग नाही, तर ती प्रेरणा, शक्ती आणि यशाची मूर्ती आहे। कधी आईच्या रूपात आपल्या मुलांचं भविष्य घडवणारी, कधी शिक्षिका बनून ज्ञान देणारी, कधी डॉक्टर बनून जीव वाचवणारी, तर कधी सैनिक बनून देशाचे रक्षण करणारी। स्त्री कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाही। स्त्रिया केवळ कुटुंबाची जबाबदारी सांभाळत नाही, तर समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या मेहनतीने यशाची शिखरं गाठत आहेत। मग ती विज्ञान असो, राजकारण असो, उद्योग जगत असो किंवा कला, क्रीडा आणि शिक्षण असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। परंतु आजही अनेक ठिकाणी महिलांना समानतेसाठी संघर्ष करावा लागतो। महिलांना शिक्षण, समान संधी, समान वेतन आणि सुरक्षितता यासाठी समाजाने अधिक पुढे येण्याची गरज आहे। खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा स्त्री पुरुष समानतेची संकल्पना ही केवळ बोलण्यापुरती मर्यादित न राहता ती कृतीमध्ये उतरवली जाईल। यासाठी आपल्या समाजातील मानसिकता बदलणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे। स्त्रियांना प्रोत्साहन द्या, त्यांना पाठिंबा द्या, त्यांच्या स्वप्नांना उडान द्या, त्यांची स्वप्न, आकांक्षा, त्यांचे विचार समजून घ्या, त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत करा। स्त्रिया फक्त एक नाती निभावणाऱ्या व्यक्ती नाहीयेत, तर त्या नेत्या, उद्योजिका, संशोधिका आणि परिवर्तनाच्या वाहक सुद्धा आहेत। महिला दिन हा एक दिवसाचा उत्सव नाही, तर समानतेच्या प्रवासाची सुरुवात आहे। महिलांचं कार्य कौतुकाने आपण साजरं करूया आणि स्त्री पुरुष समानतेच्या दिशेने एक पाऊल टाकूया। एकत्र येऊया आणि स्त्री पुरुष समानतेचा संकल्प करूया। सशक्त स्त्री, सक्षम समाज। प्रत्येकाने स्त्रीला सन्मान दिला पाहिजे, स्त्री शक्तीचा गौरव केला पाहिजे। चला तर मग जागतिक महिला दिन साजरा करूया आणि स्त्री शक्तीचा गौरव करूया।